सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आणि जय संविधान. मला वाटतंय आपण आता गारटले असाल, कारण थंडी खूप आहे. गारटलंय का? आवाज तरी मजबूत आहे. आपण इलेक्शनला लढतोय आता. खासदार रणजित नाईक निंबाळकरांचा जोरात, अजून जोरात आवाज आला पाहिजे. खासदार रणजित नाईक निंबाळकरांचा. आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आमचे मोठे बंधू सरपंच यांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिलेली आहे. त्याचबरोबर जे विरोधक आहेत, ज्यांना फलटण पासून आपल्याला फलटण शहर आणि फलटण तालुका राज्यगट मुक्त करायचा आहे, अशा हिशोबानं आपण या ठिकाणी लढत आहोत. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार साहेब यांनी या ठिकाणी 4 गटामध्ये बौद्ध समाजाचे उमेदवार दिलेले आहेत, जे ते कधीही राजे गटाकडून एकही उमेदवार कधी असा बौद्ध समाजाचा दिला नव्हता. कारण बौद्ध समाजावर त्या पद्धतीने त्या ठिकाणी अन्याय अत्याचार होत होता. परंतु खासदारांच्या माध्यमातून 4 सीट या ठिकाणी बौद्ध समाजाला दिलेले. तर या ठिकाणी असताना माझ्या सर्व बौद्ध समाजाला आणि सर्व संविधान प्रेमींना माझं सांगणं आहे की ज्या पद्धतीनं खासदार साहेबांनी आपल्यावरती विश्वास ठेवलेला आहे, त्या विश्वासा पात्र आपण ठरवून चांगल्या पद्धतीचं मतदान करायचं आहे. आणि जे उमेदवार आहेत त्यामध्ये आमची बहीण सुषमा अविनाश मोरे आणि अध्यक्ष सचिन अभंग या दोन्ही कॅन्डिडेटला आपल्याला बहुसंख्येनं आणि चांगल्या पद्धतीचं मतदान करून या ठिकाणी त्यांना आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये पाठवायचं आहे. अनेक जण म्हणतात की फलटणसाठी किंवा फलटण ग्रामीण भागामध्ये खासदार साहेबांनी काम काय केलं. त्यामध्ये मी सांगतो की रेल्वे आणली, त्याचबरोबर पुणे पंढरपूर रोड केला, त्याचबरोबर जिल्हा सत्र न्यायालय आणलं, त्याचबरोबर आरटी ऑफिस आणलं, त्याचबरोबर जे जलतरण तलाव होणार आहे, त्याचबरोबर तारांगण होणार आहे, नमो उद्यान होणार आहे, MIDC आणलेले आहेत. तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी सांगायचं आहे की ज्या MIDC मध्ये नाईक बमोडी या ठिकाणी जी MIDC आहे, त्या MIDCचं त्या ठिकाणी परवानगी जी मिळणार होती ती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून नाकारण्यात आलेली आहे. आणि जो आपल्या ग्रामीण भागातील तरुणांना जो रोजगार मिळणार होता, तो रोजगार त्या ठिकाणी थांबवण्याचं काम राज्य गटाच्या माध्यमातून केलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो अशा अनेक गोष्टी सांगण्याजोग्या आहेत, पण मला या ठिकाणी टायमाचं बंधन आहे, त्यामुळे जास्त काही बोलणार नाही. फक्त मला जाता जाता एवढं सांगेल की या राजेसाहेबांच्या ठिकाणी मला तुम्हाला जाता जाता एवढं सांगायचं आहे की आम्ही या ठिकाणी असणारी विडणी ही आता तालुकाभर आम्ही ज्यावेळेस फिरत होतो त्यावेळेस विडणीचं विजन आम्ही या ठिकाणी सांगत होतो की आमच्या सरपंचांनी म्हणजेच सागर दादांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी विकास केलेला आहे. फलटणमध्ये आमचं असं झालं माहितीये का की विकास नाव ठेवायला सुद्धा माणसं घ्यायला लागले, खरंच घ्यायला लागले. कारण विकास नाव ठेवायचं आता विकासच यांना चोरला, विकास नावच राज्य गटाला चोरलंय, त्याच्यामुळे विकास नाव ठेवा सुद्धा माणसं द्यायला लागलेले. परंतु या ठिकाणी झालेला जो विकास आहे हे फलटण तालुक्यातल्या सातारा जिल्ह्यातलं विडणी हे पहिलं गाव आहे की ज्या ठिकाणी CCTV कॅमेरे आहेत, त्या ठिकाणी रोड चांगल्या पद्धतीचे केलेले आहेत, झाडं चांगल्या पद्धतीने लावलेले आहेत, स्वच्छता चांगल्या पद्धतीने लावलेली आहे. हे विजन घेऊन आम्ही बाहेर सुद्धा सांगतो की आमच्या सागर दादांनी, आमच्या सरपंचांनी या विडणीचं आणि विडणीचं सोनं केलेलं आहे का नाही? सोनं केलं काय? हात वर करा, सोनं केलं का? त्यामुळे मित्रांनो अजून जरी ह्याच्यामध्ये या विकासामध्ये भर टाकायची असेल तर निश्चितपणाने तुम्ही अध्यक्षांना बघण्यापेक्षा या युवा नेतृत्वाला आपलं बघायचं आहे. सागर अभंग दादा जे सरपंच आहेत त्यांना आपण बघायचं आहे, त्यांच्या मागे असणारी जी ताकद आहे. आता तुम्ही मला सांगा मित्रांनो, राज्यात आपलीच सत्ता, केंद्रात आपलीच सत्ता, तालुक्यात आपलीच सत्ता, आता ग्रामपंचायत पंचायत समितीला बी राजेसाहेब आपली सत्ता येणार. काय लागतंय हो त्यांच्याकडे? राहील का काय? जोरात राहील का काय? मग तरी सुद्धा ते विकासाच्या माध्यमातून 30 वर्षाला का फसवलं आपल्याला? 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष ठीक आहे की येड्या माणसाला जरी सांगितलं तुला देतो हे करतो तरी तो माणूस वर्ष 1.5 वर्ष फक्त ऐकल. ह्याच्यामुळे ऐकणार आहे का? म्हणून वेड्यापेक्षा जास्त भयंकर परिस्थिती या राज्य गटाच्या माध्यमातून 3 भावांना आपली केलेली आहे. त्यामुळं यंदा ठरवायचं आहे आपल्याला, एक निर्धार करायचा आहे आपल्याला की या ठिकाणी असलेली आमची बहीण सुषमाताई आणि त्याचबरोबर त्यांच्या जोडीला काम करणारे नेतृत्व सचिन दादा यांना अध्यक्ष म्हटलं जातं.
साहेब आपलं सरपंच साहेब आम्ही ऐकलं की अध्यक्षांना लहान लहान मुलांनी कुणीही कामं सांगितली तरी नेतृत्व त्या ठिकाणी काम करतं नाही म्हणत नाही. मग काम 24 तास आपल्यासाठी काम करणारं पाहिजे का भूलथापा आपल्याला सांगणारा पाहिजे तो उमेदवार आपण निवडून द्यायचा. त्यामुळे या दोन्ही कॅन्डिडेटला भरघोस मताने निवडून द्यायचा आहे. तुमच्या वतीनं मी एक सामान्य कार्यकर्ता मित्रांनो, परंतु या ठिकाणी सचिन दादांनी मला बोलण्याची संधी दिलेली आहे तर मी तुमच्या वतीने या ठिकाणी बोलतोय. मला सर्वांना हात वर करून सांगायचं आहे की ह्या दोन्ही कॅन्डिडेटला तुम्ही मतदान करणार का? माग कॅमेरा फिरवा एकदाच फिरवा कॅमेरा, हात खाली करू नका. सगळ्यांनी हात वर करायचे आहेत. हे कॅन्डिडेट आता एवढं नीट मग त्यांच्या कोपरा सभा बघितल्या त्या सागर दादा 5 माणसं 10 माणसं 3 माणसं 4 माणसं लक्षात अर्थ तालुक्याने नाकारलंय आणि किती लाख उचलून बोलतात आम्ही निवडून येऊ आम्ही असं करू तसं करू. ज्या राजाला ज्या तालुक्याचं वर्चस्व करणाऱ्या नेत्याला माझ्या सभापतीला जर त्यांचं पोरग निवडून आणता आलं नाही तर तुम्हाला निवडून का आणणार आहेत ते? आणणार आहेत का तुम्हाला निवडून? मग तुम्ही मला सांगा की दुभत्या जहाजात जर तुम्हाला बसायचं असेल तर तुमचं तुम्ही बघा बाबा, तुम्ही डुबलं तुमचं तुम्ही बघा. आणि या ठिकाणी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर त्याचबरोबर शिवेंद्रराजे साहेब आमदार साहेब आणि त्यांच्या बरोबर आपले सागरदादा अभंग सरपंच यांनी नवी पुरी नाव बनवलेली आहे. किती पाणी येऊन द्या किती वारं कावतरी येऊन द्या तुम्ही त्या जहाजात बसला ना तर तुम्ही बुडणार नाही. मग कुठल्या जहाजात बसायचं आहे ते तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. माणसं म्हणतात ग्रामीण भागातील लोक हुशार असतातच, विचार करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. शहरी भागात एवढी नाही. शहरी भागात आयडल बघितला जातो, त्याच्या मागचं विजन बघितलं जातं आणि त्याच्या मागं माणसं थांबतात. तरी सुद्धा यंदा शहरातल्या लोकांना सरपंच साहेब कळलं की यांच्या हातातली सत्ता काढून घ्या. जो पोरग निवडून आणू शकत नाही तुम्हाला निवडून आणणार नाही. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही यंदा काही करा म्हणजे काही करू नका. फक्त दिलेलं जे काय आपलं एक घड्याळ आणि एक कमळ आहे तर या ठिकाणी दोन्ही बटन दाबायचे आहे आणि मजबूत उमेदवार निवडून आणायचे आहेत. मी पुढच्या वेळेस सुद्धा येणार आहे पण त्यावेळेस नक्कीच माझ्या सागरदादाच्या आणि माझ्या या बहिणीच्या माझ्या या मोठ्या भावाच्या अंगावरती गुलाल पडलं पाहिजे, गुलालच पाहिजे एवढं या ठिकाणी बोलतो. 2 मिनिटाच्या ऐवजी मला वाटतं 5 मिनिटं झाले असतील. तुम्ही बी बोर झाला असाल तर तो रजा घेतो. मला या ठिकाणी बोलण्याची जी संधी दिलेली आहे त्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी सर्वांचा आणि त्याचबरोबर माझ्या विडणीकरांचाही मी या ठिकाणी आभारी आहे. थांबतो. जय हिंद.